पूर्वी लग्नामध्ये मसाले भात आणि वांग्याची भाजी आणि त्यासोबत मठ्ठा असायचा आणि हा मठ्ठा इतका छान लागायचा की 4-5 वाट्या अशाच पिऊन जायचो आपण. तर आजकाल ही रेसिपी खूप मागे पडलेली आहे. तर चला मग आज आपण घरच्या घरी हा मठ्ठा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघूया. रेसिपी खूप सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप नका करू. मठ्ठा बनवण्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये 1 कप दही घेतलेलं आहे. घरचं दही आहे. जर तुम्हाला ताक घ्यायचं असेल तर मग तुम्ही ताकसुद्धा रेडीमेड असतं ते वापरू शकता. पण मी इथे ताक बनवणार आहे, त्यामुळे अंदाजे याच्यामध्ये 4 ते 5 ग्लास मी पाणी घालून घेते. आणि आता हे रवीने घुटळून घेऊया, म्हणजे दह्यामध्ये ज्या काही गाठी वगैरे असतात त्या मोडल्या जातील आणि एक संत असं हे ताक तयार होईल. मठ्ठा हा थोडा पातळच असतो, त्यामुळे पाणी मी थोडं जास्तच घातलं आहे. आता मठ्ठ्याला जास्त फ्लेवर कशाचा असतो तर तो असतो आल्याचा, त्यामुळे याच्यामध्ये आलं जास्त वापरायचं. तर मी चांगलं घुटळून घेतलं इथे. आता चवीनुसार मीठ घालून घेऊया. त्यानंतर अर्धी बारीक चिरलेली मिरची घेतली, तीसुद्धा घालून घेऊ. एकदम बारीक चिरायची म्हणजे दाताखाली येणार नाही. त्यानंतर 1 छोटा चमचा पिठी साखर आणि अर्धा चमचा जिरा पावडर. जिरे भाजून घेतले होते आणि मिक्सरला बारीक करून घेतले. आणि पिठी साखर वापरण्याचं कारण म्हणजे आंबट गोडसर अशी चव येईल. आता मी इथे 1 चमचा आलं चांगलं चेचून घेतलं आहे. ते झाऱ्यामध्ये घालून चमच्याने असं स्मॅश करून घेऊया, म्हणजे आल्याचा पूर्णपणे रस निघला जाईल. आलं हे पाचक असतं, त्यामुळे ते थोडं जास्तच घालायचं. जर जड जेवण केलं असेल तर मठ्ठा नक्की बनवा, जेवण पचण्यासाठी उपयोगी आहे. आता सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. बघा इथे मठ्ठा हा तयार झालाय. आता या मठ्ठ्यामध्ये एक बारीक चिरलेली कोथिंबीर तर झालीच पाहिजे, त्याशिवाय वाटणारच नाही की आज आपण मठ्ठा बनवलाय. कोथिंबीर मी घालून घेतले. चला आता आपण सर्विंग करूया. हा मठ्ठा तुम्ही जेवणाच्या आधी किंवा जेवणानंतर किंवा जेवणाबरोबर सुद्धा प्यायला तरी चालतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा हा मठ्ठा घरी नक्की बनवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.